Good evening, friends and sisters and brothers and seniors also. आज आपण एक व्हिडिओ पॉडकास्टसाठी इनिशिएट करतो आहे. माझं नाव निलेश बारात आहे. डिस्क्लेमर असं आहे की हा बेसिस आहे, फक्त व्ह्यू आहेत माझे, याच्याशी कुठलाही रेफरन्स आणि कोइन्सिडन्स कन्सिडर करू नये. थँक्स. ओके. तर आजचा जो विषय घेण्यात आलेला आहे तो आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. ओके. तर सॉफ्टवेअर जर का बघायला गेलं तर आपण त्याला काय समजून घ्यायचं, जर का सॉफ्टवेअर असेल तर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, मन, सवयी आणि भावना हे आपण सॉफ्टवेअरमध्ये कन्सिडर करू. आणि ॲट द सेम टाईम हार्डवेअर म्हणजे काय, त्याचं बॉडी, त्याचं ॲपिअरन्स, आउटर म्हणजे त्याचा अटायर कसा असतो, तर या सगळ्या आपण सॉफ्टवेअरमध्ये कन्सिडर करतो आहे. तर एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी जेव्हाही आपला लाईफ पार्टनर शोधत असते तर दोघांचे विचार कसे असतात, दोघांनी कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि आईवडिलांनी पण कुठल्या पद्धतीने मुलांना सांभाळलं पाहिजे, या विषयावर थोडक्यात आपण म्हणजे थोडक्यात मी विषय मांडणार आहेत, माझे व्ह्यूज मांडणार आहे. तर आपण कन्सिडर केलं जर का फक्त हार्डवेअर. ओके. तर हार्डवेअरमध्ये काय असतं, पहिल्या टप्प्यात जर का बघायला गेलं तर एखादा मुलगा किंवा मुलगी, त्याचं रूप कसं आहे, उंची कशी आहे, बोलायची शैली कशी आहे, कसा हसतो, कसा बोलतो, कुठल्या प्रकारचे कपडे घालतो, या सगळ्या गोष्टी आपण हार्डवेअरमध्ये कन्सिडर करतो. ओके. त्याच वेळेस तो सोसायटीमध्ये कसा त्याचं ॲपिअरन्स आहे, मूव्हीज कुठल्या आहे, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे. तर या यंगस्टर्सला बहुतेकदा आउटर स्मार्टनेसचं जास्त अट्रॅक्शन असतं. ओके. ॲट द सेम टाईम जर का सॉफ्टवेअरचं कन्सिडर केलं तर कसं असतं, सॉफ्टवेअरमध्ये अट्रॅक्शन जर का वाढत गेलं, ओके, तर त्याची खरी किंमत कधी कळते की त्याचा स्वभाव कसा आहे किंवा तिचा स्वभाव कसा आहे, दोघांचंही अंडरस्टँडिंग कसं आहे, दोघं एकमेकाला रिस्पेक्ट देतात का, कम्युनिकेशन कसं आहे आणि दोघांच्या व्हॅल्यूज काय. तर फक्त सुंदर दिसणे उपयोगाचं नसतं. जर एखादी व्यक्ती उद्धट, सेल्फिश आणि अनरिस्पॉन्सिबल असेल तर वेळेनुसार लोकांना ते कळत जातं की अरे बाबा, हा जो साथी आहे तो टिकणारा नाही आहे. हार्डवेअर हे फक्त बाहेरचं एक कवच आहे आणि सॉफ्टवेअर हे आतला स्वभाव आहे. तर या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस परस्पराशी संबंधित असतात, परस्पराशी पूरक असतात, त्यावेळेस ते रिलेशनशिप सक्सेसफुल ठरतं. ओके. आता आपण थोडं पुढे जाऊ. हार्डवेअर म्हणजे परत एकदा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आपण क्लिअर करून घेऊ. हार्डवेअर म्हणजे की अट्रॅक्शन, ओके, हेल्थ कशी आहे आणि फिजिकल अट्रॅक्शन कसं आहे, तर हे सगळं हार्डवेअरमध्ये येतं. ओके. ॲट द सेम टाईम सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे विश्वास काय आहे, ट्रस्ट किती आहे दोघांमध्ये, समजूतदारपणा कसा आहे आणि रिलेशनशिप कसं आहे, रिअल फॅक्ट्स दोघांमधले, त्याच्यावर सगळं सॉफ्टवेअर डिपेंड आहे. ओके. तर आपण फक्त हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर असं इंडिपेंडेंट मूव्ह नाही करू शकत. हार्डवेअर पण आवश्यक आहे आणि सॉफ्टवेअर पण आवश्यक आहे. थोडक्यात सांगायला झालं तर हार्डवेअर नजरेला भुरळ घालतो पण सॉफ्टवेअर मन जिंकतो. ओके. तर अपरिपक्व मन जास्त रूपावर भर देतं, तर परिपक्व मन हे स्वभावावर आणि व्हॅल्यूजवर भर देतं. आपण एक छोटीशी कथा कन्सिडर करूया. एक 17 वर्षाची मुलगी आहे आणि तिचा हार्डवेअरवरचा प्रभाव कसा वाढतो. तर या वयातल्या मुली अजून मानसिकदृष्ट्या परिपक्व होत असतात, त्यांची डेव्हलपमेंट होत असते. शाळा, कॉलेज, मूव्हीज, सोशल मीडिया यामधून तिला पर्टिक्युलर रूप, स्टाईल, आकर्षक बोलणं, गाडी, मोबाईल, कपडे अशा बाह्य गोष्टींना पटकन मोहावून टाकलं जातं. ओके. तर त्यामुळे ती एखाद्या मुलाच्या हार्डवेअरवर म्हणजे उंची, दिसणं, चालण्याची पद्धत, फ्रेंड सर्कल यावर जास्त भर देतं. त्यातच भविष्यातील जीवनसाथीचं खरं मापदंड समजतं. ओके. तर लग्नानंतरचं वास्तव कसं आहे, सॉफ्टवेअरची खरी परीक्षा लग्नानंतर तिला उमजतं की नातं फक्त हार्डवेअरवरच टिकत नाही. तेव्हा आव्हानांना अशी जाणवतात. ओके. संवादांची कमतरता, सुंदर दिसणार पण न बोलणार, न समजणारा नवरा असेल तर मनात दरी तयार होते. जबाबदारी, हार्डवेअर आकर्षक असलं तरी जर तो माणूस जबाबदार नसेल, कुटुंब, आर्थिक स्थिती, भविष्याचा विचार करत नसेल तर त्रास होतो.
स्वभाव भिन्नता, रागीट, हट्टी किंवा अहंकारी स्वभाव असेल तर सुरुवातीलाच आकर्षण फिकं पडतं. तसंच भावनिक आधार, हार्डवेअर छान असलं तरी नवरा जर का भावनिक आधार देत नसेल तर तिला एकटं वाटू लागतं. तर प्रारंभीची चुकीची समज व नंतरची दुरी आपण विचार करू. सुरुवातीला वाटलेला तो देखणा आहे म्हणून माझं आयुष्य आनंदी असेल. प्रत्यक्ष अनुभवलं फक्त रूप पुरेसं नाही, खरं समाधान देतो तो स्वभाव, मूल्य आणि परस्पर विश्वास. म्हणूनच ती मुलगी स्वतःलाच प्रश्न विचारू लागते, मी खरंच योग्य निर्णय घेतला का? हार्डवेअर नातं सुरू करायला कारणीभूत ठरतं, पण सॉफ्टवेअर ते टिकून ठेवायला कारणीभूत ठरतं. 17 वर्षाच्या मुलीला या वयात समाजाचं, मित्राचं आणि बाह्य गोष्टीचा जास्त प्रभाव असतो. पण लग्नानंतर तिला खरी सॉफ्टवेअरची किंमत जाणवते. आपण एक थोडी कथा घेऊ आपण. एक माधुरी 17 वर्षाची, नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागलेली. तिच्या मनात भविष्याबद्दल स्वप्न, मूवीज, लव्ह स्टोरीज आहे मूवीजच्या, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे आणि लाईफस्टाईल आहे. तिच्या क्लासमध्ये एक रोहन नावाचा मुलगा होतो. उंच, देखणा, छान कपडे घालणारा, गाडीत फिरणारा. माधुरीच्या नजरेत रोहन म्हणजे परफेक्ट लाईफ पार्टनर. तिला वाटायचं, इतका स्मार्ट मुलगा जर माझा नवरा झाला तर माझं आयुष्य अगदी चित्रपटासारखं सुखी होऊन जाईल. काही वर्षांनी घरच्यांच्या इच्छेनं तिचं रोहनशी लग्न पण झालं. ओके. लग्नानंतरचं वास्तव कसं आहे, रिॲलिटी काय आहे पोस्ट मॅरेज? सुरुवातीलाच काही दिवस खरंच सुंदर होते. मित्रमंडळी, फिरणं, फोटो, लोकांचं कौतुक, वा किती सुंदर जोडी आहे, हे ऐकून माधुरी खुश व्हायची. पण जसजसं रोजचं संसाराचं जीवन सुरू झालं तसतशी खरी परीक्षा सुरू झाली. रोहन आकर्षक होता, पण तो बोलायला फारसा उत्सुक नसायचा. माधुरी जेव्हा तिच्या भावना वाटून घ्यायची तेव्हा तो मोबाईलमध्ये बिझी असायचा. खर्चाबाबत तो जबाबदार नसे. फॅन्सी गोष्टीवर पैसे खर्च करायचा, पण घरच्या गरजा दुर्लक्षित करायचा. ओके. तर असं आलं की राग यायचा मग माधुरीला. उगाच ओरडणं, छोट्या गोष्टींवर वाद घालणं ही तिची सवय झाली. माधुरी जेव्हा आजारी पडली तेव्हा तिला भावनिक आधार मिळेल अशी अपेक्षा होती. पण रोहनला ते महत्त्वाचंच वाटलं नाही. तर माधुरीची जाणीव कशी झाली? ओके. माधुरीला हळूहळू उमगलं, मी ज्याला रूपावर निवडलं, ज्याला स्वभाव माझ्या अपेक्षेला खूप वेगळा आहे. हार्डवेअर आकर्षक आहे, पण सॉफ्टवेअरमध्ये खूप त्रुटी आहेत. खरं समाधान देणारं म्हणजे स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदर. तिला जाणवलं की बाह्य सौंदर्य फक्त पहिल्या नजरेत भुरळ घालू शकतं, पण दीर्घकाळ सुखी आयुष्य जगण्यासाठी स्वभाव, व्हॅल्यूज आणि रिस्पॉन्सिबिलिटी या महत्त्वाच्या असतात. एक शेवटचं जे माधुरीला फील झालं ते अनुभव सांगावंसं वाटतं. हार्डवेअरमुळे प्रेम सुरू होऊ शकतं, पण सॉफ्टवेअर त्याला टिकवून ठेवतं. लक्षात आलं का? हार्डवेअर एकदम वन साईड प्रेमात टाकून देतं, पण ते सॉफ्टवेअर जर काही व्यवस्थित नसेल तर ते प्रेम टिकत नाही. तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोन्ही महत्त्वाचे आहे. पण लग्नानंतर जर का प्रकर्षाने कुठली गॅप लक्षात येते तर ते सॉफ्टवेअर. ओके. तर खरी निवड करताना बाह्य सौंदर्याबरोबर व्यक्तीचा स्वभाव, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आणि कुटुंबासाठीची बांधिलकी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही, तर एकमेकांना आयुष्यभर काहीतरी डिलिव्हरी, देणं घेणं करणं आहे. दोन्ही बाजूंनी पुरुष आणि स्त्री वेगवेगळ्या पण पूरक जबाबदाऱ्या असतात. ओके. तर थोडक्यात पती आणि पत्नी हे दोन चाके आहेत. ओके. आणि ते सोबतच चालावे लागतात. आता पण ही 17 वर्षाची मुलगी ही अजून आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असते. तिचं व्यक्तिमत्व, निर्णय घेण्याची क्षमता, समाज, मित्र, मीडियामधून आलेल्या पॅरामीटर्स खूप प्रभावित होत असते. ओके. 17 वर्षीच्या मुलीवर प्रभाव टाकणारे काही सामाजिक पॅरामीटर्सचा आपण विचार करू. रूप आणि बाह्य सौंदर्य. ओके. समाजात अजूनही सुंदर दिसणं म्हणजे यश असणे अशी धारणा आहे. त्यामुळे मुलगी नवऱ्याच्या दिसण्यावर, कपडे, स्टाईल, उंची, शरीरयष्टी यावर सहज प्रभावित होते. सोशल मीडिया आणि चित्रपट, इंस्टाग्राम, रील्स, चित्रपटात दाखवलेले परफेक्ट कपल आयुष्य तिला खरं वाटायला लागतं. ती कल्पना करते ती जोडीदार असाच असावा. मित्रपरिवार, तिसरं जर का आपण पॅरामीटर कन्सिडर केलं तर मित्रमैत्रिणी काय बोलतात त्याचा मोठा परिणाम होतो.
तो स्मार्ट आहे, त्याच्यासोबत छान दिसशील असं कोणी जरी म्हटलं तर तिच्या मनात ती गोष्ट घर करून घेते. चौथा पॉईंट कन्सिडर करायला गेलं तर स्टेटस आणि पैसा. समाजात गाडी, मोबाईल, फॅशन, ब्रँड्स यांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ती एखाद्याचे आर्थिक स्टेटस पाहून पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. पाचवा पॉईंट जर का विचार करायला गेला तर कुटुंबातील एक्सपेक्टेशन्स, फॅमिली एक्सपेक्टेशन्स. काही वेळा घरचं वातावरण, आईवडिलांची विचारही तिला दिशा देतात. पण 17व्या वर्षी ती अधिक मित्रपरिवार आणि मीडियाकडून इन्फ्लुएन्स होत असते. सहावा पॉईंट कन्सिडर करायला गेलं तर अल्प परिपक्वता. ओके, मिडल मॅच्युरिटी. या वयात रिॲलिटी आणि ड्रीम्स यातील फरक समजायला वेळ लागतो. त्यामुळे ती हार्डवेअर, बाह्य गोष्टी यावर जास्त भर देते आणि सॉफ्टवेअर स्वभाव, जबाबदारी, व्हॅल्यूज यांच्याकडे दुर्लक्ष करते. याचा परिणाम काय होतो? सुरुवातीला वाटतं की तो योग्य जोडीदार, तिने योग्य जोडीदार निवडला. पण लग्नानंतर जेव्हा जबाबदाऱ्या सुरू होतात त्यावेळेस त्या गॅप्स लक्षात येतात आणि असं लक्षात येतं की सॉफ्टवेअर पण तेवढंच महत्त्वाचं आहे, नुसतंच हार्डवेअर नाही. कारण तिने निवड जी केली असते ती सामाजिक पॅरामीटर्सच्या बेसिसवर केलेली असते. पण हा संसार, रूप, स्टाईल, पैसा, पण संसार टिकवतो तो स्वभाव, समजूतदारपणा आणि जबाबदारी. थोडक्यात जर का आपण बोलायला गेलं तर 17 वर्षाच्या मुलीला समाज हार्डवेअरकडे ढकलतो, पण आयुष्य पुढे नेण्यासाठी तिला सॉफ्टवेअरची किंमत उगवते ते लग्नानंतर. ते आधीच जर का उमगली दोघांचाही संसार व्यवस्थित होऊ शकतो आणि पूर्ण फॅमिली सुखी होऊ शकते. एक माधुरीची आपण कथा घेऊ, 17 वर्षीच्या परत. ही माधुरी जेव्हा कॉलेजमध्ये आहे तर तिच्या डोक्यात खूप स्वप्न आहेत. खूप तिचा नवरा खूप सुंदर असं वाटत असतो. जेव्हा मी माझ्या भविष्यात जोडीदाराबद्दल विचार करते, म्हणजे माधुरी जेव्हा जोडीदाराबद्दल विचार करते, लाईफ पार्टनरबद्दल, तेव्हा तिच्या याच्यात काही गोष्टी ऑटोमॅटिक येतात. रूप आणि स्टाईल. तो उंच, स्मार्ट, छान कपडे घालणाऱ्या माझ्या मैत्रिणी म्हणतात हँडसम नवरा असेल तर तूही किती छान दिसशील. हे ऐकून तिच्या मनातल्या मापदंडावर दिसणं पहिल्या नंबरवर येतं माधुरीच्या. नंतर सोशल मीडिया इम्पॅक्ट. इंस्टाग्राम, कपल फोटो पाहिलेत की असं वाटतं माझं आयुष्य असंच रोमॅन्टिक असायला हवं. मूव्हीजमध्ये जसं हिरो सगळं छान करतं तसं तिला पण हवं असतं. पैसा आणि स्टेटस. तो बाईक किंवा कारमध्ये फिरत असेल तर माधुरीच्या मनात आदर वाढतो. ब्रँडेड शर्ट, महागडा मोबाईल या गोष्टी माधुरीला आकर्षित करतात. मित्रपरिवाराचा दबाव, फ्रेंडशिप अँड देअर सर्कल. माधुरीच्या मैत्रिणी जेव्हा म्हणतात तो मुलगा किती छान आहे, तुझ्यासोबत मस्त दिसेल, तेव्हा माधुरीला पण तसं मनातल्या मनात वाटत असतं. नेचरबद्दल विचार. ओके, तर खरं सांगायचं तर माधुरी फारसा विचार करत नाही. तो मला आवडला का, समजून घेईल का, कठीण वेळेला सोबत उभा राहील का, हे प्रश्न माधुरीच्या मनात जास्त खोलवर येत नाही. लग्नानंतरची वास्तव परिस्थिती मात्र वेगळी असते. लग्नानंतर तिच्या लक्षात येतं की फक्त देखणं असणं पुरेसं नाही. पैसा आहे पण तो जबाबदार नसेल तर संसार हलतो. गाडी, मोबाईल छान आहेत पण भावनिक आधार नाही तर मन रिकामा वाटतं. माधुरीच्या लक्षात आलेल्या काही गोष्टी. माधुरी ज्यांना लक्ष दिलं हार्डवेअर तो तात्पुरतं होतं, पण जे दुर्लक्षित केलं सॉफ्टवेअर, स्वभाव, समजूतदारपणा, आदर, तेच खरं आयुष्य टिकवणारं होतं. माधुरी 17 वर्षाची असताना माधुरीच्या शिकवणीकडे आता जाऊ आपण. कारण की आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातनं जे काही शिकायला मिळालं, आजूबाजूच्या सोसायटीतल्या एक्झाम्पलमधनं शिकायला मिळालं, तर आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचं आपण बेंचमार्क ठेवू शकतो. फक्त मुलं आणि मुलींकरताच नाही तर एक आईवडिलांनासुद्धा त्यांची जबाबदारी कळेल, जबाबदारी जाणीव असते, त्यांना थोडासा एक अँगल मिळेल. ओके, 17 वर्षाची असताना समाजाने माधुरीला रूप, पैसा, स्टेटस या गोष्टींनी प्रभावित केलं. पण लग्नानंतर समजलं की तो जोडीदार तोच जो माधुरीचा मित्र आहे, जो मला समजतो, जो माझ्यासोबत प्रत्येक परिस्थितीत उभा राहतो, तोच खरा लाईफ पार्टनर. ओके, तर याच्यानंतर आपण जर का बघायला गेलं तसंच आता मुलाच्या साईडने बघू. माधुरीची एक अँगल झाला, माधुरीच्या आईवडिलांचा विचार, माधुरीचे विचार, तिच्यावर पडणारे इम्पॅक्ट्स हे आपण सगळे बघितले. आता एक मुलाच्या साईडने पण आपण विचार करू. 17 वर्षाचा मुलगा जर का आपण अमित कन्सिडर केला
तर तुझी गर्लफ्रेंड दिसली पाहिजे, त्याचे फ्रेंड्स तिला म्हणतात कॉलेजमध्ये वगैरे, तुझी फ्रेंड तुझी लाईफ पार्टनर सुंदर दिसली पाहिजे. त्यामुळे तो अमित बहुतेकदा मुलीच्या स्वभावापेक्षा चेहरा, शरीरयष्टी, कपडे यावर भर देतो. सोशल मीडियाचा प्रभाव अमितवरही असतो. मूव्हीज, रील्स दाखवल्यात येणाऱ्या सुंदर मुली मिळणं म्हणजे यश. त्यामुळे त्याच्या डोक्यात एक बेंचमार्क होतो की बाबा ही अशी सुंदर मुलगी असली की त्याचं आयुष्य परफेक्ट होईल. स्टेटस, पैसा याचा इम्पॅक्ट अमितवर पण पडत असतो. मित्रांमध्ये तिचा बॉयफ्रेंड श्रीमंत गाडी असलेला असं बोललं जातं. त्यामुळे अमितला पण असंच वाटत असतं की अशा स्टेटसशी मुलीशी लग्न केलं तर एक छान गोष्ट होईल बा. तसंच फ्रेंडशिपचं प्रेशर, पियर प्रेशर असतं. जर एखाद्या मित्राची गर्लफ्रेंड सुंदर असेल तर तो स्वतःला तशी जोडी हवी असं वाटू लागतं. तू कोणाला डेट करतोस का या प्रश्नाला उत्तर देताना समाजात सुंदर मुलगी दाखवणं त्याला महत्त्वाचं वाटतं. स्वभावाचा विचार मागे पडतो. या वेळात मुलगा मुलीची समजूतदारपणा, जबाबदारी, आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन या गोष्टीकडे कमी लक्ष देतो. त्याला वाटतं की सुंदर असेल, मजा येईल, मग बाकी सगळं आपोआप ठीक होईल. तसंच लग्नानंतर अमितचा पण आपण एक व्ह्यू कन्सिडर करू. जर लग्न झालं तर त्याला लक्षात येतं की फक्त सौंदर्य आयुष्य चालवत नाही. जर मुलगी स्वभावाने न जुळणारी असेल, कुटुंब सांभाळायला तयार नसेल किंवा जबाबदारी नसेल तर त्याला जाणवतं की मी हार्डवेअरवर जास्त भर दिला पण सॉफ्टवेअरकडे लक्ष दिलं नाही. थोडक्यात जर का बोलायचं झालं तर 17 वर्षाचा मुलगा समाजाने तयार केलेल्या सुंदर बायको हवी या कल्पनेने प्रभावित होतो. पण लग्नानंतर त्याला जाणवतं की खरी किंमत ही स्वभाव, आदर आणि जबाबदारीची असते. कधी स्वप्नातील सौंदर्य, वास्तवातील स्वभाव. तर अमितसाठी महत्त्वाचं आहे. आपण थोडं अजून पुढे जाऊ. अमित ज्यावेळेस 17 वर्ष कॉलेजमध्ये शिकतो. मित्रांच्या गप्पा, क्रिकेट, मोबाईल हेच अमितचं आयुष्य आहे. पण मनात मात्र भविष्यातील जोडीदाराबद्दल बरीच स्वप्न रंगवली आहेत. अमितचे विचार समाजाच्या प्रभावित. ओके, तर अमितच्या मित्रांच्या गप्पा नेहमी याच विषयावर असतात. भाऊ, बायको सुंदर हवी बरं का, नाहीतर लोक हसतील. मीही म्हणजे अमित पण मान डोलवतो आणि मनात खात्री करतो की सुंदर दिसणारी बायको म्हणजेच आयुष्य जिंकणं. इंस्टाग्राम, कपल फोटो पाहतो. हिरोईनसारख्या मुली बघून वाटतं माझ्याशी लग्न झालं तर किती मस्त होईल. कधी एखादी मुलगी फॅन्सी ड्रेसमध्ये दिसली, ब्रँडेड मोबाईल वापरताना दिसली तर तिचं स्टेटस अमितच्या डोक्यात लगेच वाढतं. खरं सांगायचं तर तिच्या स्वभावाबद्दल अमित समजूतदार आहे का, ती समजूतदार आहे का, माझ्या आईवडिलांना मान देईल का, जबाबदारी घेईल का, या गोष्टी अमित अजून फारसा विचार करत नाही. लग्नानंतरचं वास्तव. काही वर्षांनी अमितचं लग्न एका सुंदर मुलीशी होतं. सुरुवातीला सगळं छान होतं. मित्र, नातेवाईक म्हणाले, वा किती सुंदर बायको मिळाली. माझ्या मनालाही अभिमान वाटला. पण काही दिवसांनी लक्षात येतं ती घरकामाकडे किंवा जबाबदारीकडे लक्ष देत नाही. तिला फक्त बाहेर फिरणं, महागड्या गोष्टी खरेदी करणं आवडतं. अमितच्या आईवडिलांचा आदर तिला महत्त्वाचा वाटत नाही. अमित अडचणीत असेल तर त्याला भावनिक आधार देण्याऐवजी ती स्वतः गोष्टींमध्ये व्यस्त असते. तेव्हा अमितला जाणवलं ज्या हार्डवेअर, सौंदर्य, स्टाईलकडे लक्ष दिलं ते तात्पुरतं होतं आणि ज्या सॉफ्टवेअर, स्वभाव, समजूतदारपणा, आदरकडे लक्ष दिलं नाही तेच आयुष्य टिकवणार होतं. याच्यातून लेसन्स लर्न काय घेतले अमितने, तर समाजाने मला शिकवलं की सुंदर बायको मिळाली म्हणजे आयुष्य यशस्वी. पण खरं जीवनाने शिकवलं की सौंदर्याने सुरुवात होते पण संसार टिकतो तो स्वभाव, आदर आणि परस्पर विश्वास यावर. ओके, तर आपण याच्या पुढे जाऊ. तर संवाद कथा जर का बघायला घेतली अमित आणि माधुरीची तर सुंदरतेला स्वप्न, स्वभावातील वास्तव्य. कॉलेजमधले दिवस, लग्नानंतरचे काही महिने, आहे की नाही, आणि त्याच्यानंतरचे येणारे चॅलेंजेस, हे सगळं एक एक करत रिॲलिटी समोरून दोघांनी असं रिअलाईज होतं की जसं हार्डवेअर महत्त्वाचं तसं सॉफ्टवेअर पण महत्त्वाचं आहे. जसं अमितला महत्त्वाचं आहे तसं माधुरीला पण महत्त्वाचं आहे. तसं दोघांनी ज्यावेळेस एकमेकांना पूरक असं अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मॅच होतो त्यावेळेस ते कुटुंब सुखी होतं. आपण जर का आता इंट्रोगेशन केलं तर आपण याच्या गोष्ट लक्षात येईल की हे
सगळं जे आपण फाइंड आउट केलं माधुरी आणि अमितच्या आयुष्यावरून, हेच आपल्या अवतीभोवतीच्या आपल्या मुलांच्या आपल्या मित्रांच्या मुलामुलींच्या आयुष्यात घडत असतं. तर त्यांच्यासाठी हे 2 शब्द म्हणून मांडावे असा विचार करून हे पॉईंट्स मांडायचा प्रयत्न केला. आपण थोडं पुढे जाऊ अजून. ओके, तर अमित जेव्हा 17 वर्षाचा, तर अमितचे मित्र काय म्हणतात, बायको सुंदर हवी, नाही तर लग्नाला मजाच नाही. खरंच का? अमित ज्यावेळेस वडिलांना हसून हे सांगतो, त्यावेळेस बाळा मी पण तुझ्या वयात तेच मानायचो, पण संसार शिकवतो की सौंदर्य बाहेरचं असतं, ते काळानुसार बदलतं. पण मुलगा म्हणतो, मग खरं महत्त्वाचं काय असतं? अमित म्हणतो, आदर. जी मुलगी तुझा आणि तुझ्या आईवडिलांचा आदर करेल तीच खरी जोडीदार ठरते. आणि अंडरस्टँडिंग. आयुष्य नेहमी गुलाबासारखं नसतं. संकट आली तर ते साथ देणारं पार्टनर हवं आहे. त्याची व्हॅल्यूज काय आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी पुढे जातात. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे फक्त मजा मस्ती नाही, तर आपला संसार चालवण्याची क्षमता दोघांमध्येही असली पाहिजे. मैत्री लग्न म्हणजे फक्त पती पत्नी नाही, तर आजीवन मित्र होणं. मुलगा. अमित म्हणतो, बाबा म्हणजे सुंदरतेकडे फक्त डोळे लागून न बघता स्वभावाने विचारसरणी बघायला हवी का? त्यावर असं म्हणतात, नाही, अगदी बरोबर, सुंदरता मनातली हवी. जर विचार जुळले तर संसार सुखाचा होतो. आणि एक असं वाटतं शेवटी वडिलाचं मन असतं. मुलगी असो मुलगा असो, बाळा समाज तुला बाह्य देखणं पण दाखवेल, पण खरी ताकद आहे समजूत, आपुलकी, विश्वास. यावर संसार फुलतो. तो प्रेमाने नाही, तर तो फक्त एक मुखवटा बनतो. ओके, याच्यामध्ये आपण एक छोटासा एक विषय मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये करंट लाईफस्टाईलमध्ये आई वडील मुलगा मुलगी या सर्वांचे जे चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेस कन्सिडर करून आणि एक्सपिरियन्स कन्सिडर करून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी, आणि कोणाला जर का त्याच्यापासून फायदा झाला तर खूप खूप बरं वाटेल. आपलाच निलेश.